1966 मध्ये दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबईत मराठी माणसांवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात लढा उभा केला आणि त्यांनी पक्ष स्थापन केला. परंतु अनेक दशकानंतर 2023 मध्ये निवडणूक आयोगाने हा जो पक्ष आहे तो एकनाथ शिंदे यांचा असल्याचं म्हटलं आणि शिंदे यांनी शिवसेनेचा जो पक्ष आहे तो खेचून घेतला. तर दुसरीकडं ज्या शिवसेनेत मोठे झाले ते राज ठाकरे यांनी 2006 मध्ये पक्षाची स्थापना केली. अजेंडा तोच होता. परंतु 2009 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये मनसेला मोठं यश मिळालं आणि त्यानंतर 2012 मध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीत देखील त्यांना घवघवीत यश मिळालं. परंतु हे दोन्ही पक्ष एकच जी रणनीती आहे, हिंदुत्वाचा जो मुद्दा आहे ते घेऊन पुढे आले होते. परंतु आज त्या पक्षांची परिस्थिती काय आहे ते सगळ्यांना माहीत आहे. त्यामुळंच आता कुठेतरी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं अशी ही चर्चा आहे. परंतु या चर्चेच्या संदर्भात अनेक नेत्यांनी वक्तव्य केली आहेत. अगदी उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील जे खासदार आहेत संजय राऊत यांनी देखील सकारात्मकता दाखवली आहे. उद्धव ठाकरे यांनी देखील सूचक विधान केलं आहे. तिकडं मनसेचे राज ठाकरे हे देखील बैठका घेऊन आपल्या पदाधिकाऱ्यांची जी मतं आहेत ते जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु सध्या या चर्चेवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्यावरती सर्वसामान्य नागरिकांना काय वाटतं हे आपण जाणून घेणार. आपल्यासोबत काही नागरिक आहेत. मुंबई तकमध्ये आपलं स्वागत आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र आलं पाहिजे का? निश्चित मराठी माणसाच्या हितासाठी आणि जे पद्धत आज महाराष्ट्रामध्ये सुरू आहे, मुंबईमध्ये जो रोजगार आहे तो मराठी माणसाला मिळत नाही. आता अशी परिस्थिती मुंबईमध्ये की मराठी माणसं बेरोजगार झालेले आहेत. त्यासाठी या दोन्ही भावांचे एकत्र विचार आले तर निश्चित मराठी माणसाची ताकद आणि महाराष्ट्रात 100% वाढेल. आता दोघांचा मुद्दा एकच आहे, मराठी माणूस. हिंदुत्व असेल, मराठी माणूस असेल. आज ज्या पद्धतीने उत्तर भारतीय असतील, बाहेरच्या राज्यातील लोक महाराष्ट्रात येऊन ज्या पद्धतीने मराठी माणसावरती अन्याय करतात आहे, मराठी माणसाचा रोजगार जो गेलेला आहे तो मराठी माणूस ह्या महाराष्ट्राचं अस्तित्व आहे. आणि मराठी माणूस जर बेघर होणार असेल तर हे दोन भाऊ निश्चित एकत्र आले पाहिजे आणि मराठी माणसाचं अस्तित्व पुन्हा एकदा ताकदीने उभं राहील. परंतु आता शिवसेनेला म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला देखील आता गरज आहे मनसेची, असं एक दिसतंय वातावरण. परंतु आणि मनसेला देखील शिवसेनेची उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची गरज आहे. याआधी कधी ते एकत्र येण्याची शक्यता झाली नव्हती, चर्चा झाली नव्हती, परंतु आत्ताच का मग चर्चा? नाही, आज महाराष्ट्राच्या राजकारणाची जी परिस्थिती आपण पाहतोय, जे काल परवा आलेल्या राजकारणातील लोक ठाकरे घराण्याला जो ब्रँड असणारा महाराष्ट्राचा त्याच्यावरती टीका टिप्पणी करतात आहे, खालच्या पातळीवरती येऊन बोलतात आहे. ह्या दोन भावांची ताकद या देशाला माहिती आहे. ठाकरे हा ब्रँड आहे आणि हा ब्रँड टिकवण्यासाठी दोन भाऊ निश्चित एकत्र आले तर मराठी माणूस त्याचं स्वागत करेल. येतील वाटतं का तुम्हाला ते दोघं एकत्र? यावी अशी आमची इच्छा आहे. कारण काय त्यासाठी? कारण काय त्यासाठी? कारण काय यावेत असं वाटतं? हे मराठी माणसाकरता एकत्र आहे. आता मराठी माणसासाठी इतरही पक्ष काम करतात, फरक आहे याच्यामध्ये. काय फरक काय वाटतो? ठाकरेंनी आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये देशामध्ये मराठी माणसाचं यांच्यात नेतृत्व केलेलं आहे आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी जी शिवसेना स्थापन केली ती मूळच मराठी माणसासाठी केली. मुंबईतील गिरणी कामगार असेल, मराठी व्यापारी असेल, यांच्यासाठी आजवर जी लढाई कोणी लढली असेल ते ठाकरे ब्रँड आहे. आणि तो ब्रँड टिकवण्यासाठी दोन भाऊ एकत्र आले तर निश्चित येणाऱ्या महापालिका निवडणुका असतील महाराष्ट्रात त्या 100% मराठी माणसाचं अस्तित्व सिद्ध करतील. आपल्यासोबत काही आणखी तरुण आहेत, त्यांच्यासोबत संवाद साधणार आहोत. काय नाव आहे? हा, प्रेमराज पिल्ले. का हो? काय नाही, सध्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे. काय वाटतं? चांगलीच गोष्ट आहे ना दादा, चांगलीच गोष्ट आहे. येऊ द्या ना, यायला पाहिजे. यायला पाहिजे. परंतु दोघांचा मराठी मुद्दा हा महत्वाचा आहे. या अगोदर ते कधी एकत्र आले नाहीत, परंतु आता एकमेकांना गरज असल्यामुळे ते येत आहेत. हो, बरोबर आहे. चांगली गोष्ट आहे ना दादा, येऊ द्या ना. मराठी मुद्द्यावरती यायलाच पाहिजे. कारण सध्याची परिस्थिती आहे महाराष्ट्राची तर खूपच बिकट आहे सध्या परिस्थिती. त्यामुळे यायलाच पाहिजे मी तर म्हणतो. काय बिकट झाली परिस्थिती? म्हणजे काय, महागाईवर भरपूर झाली आहे. कसं आहे माहिती आहे का, प्रत्येक पॉलिटिशियन हेच म्हणतो
काहीतरी काय करू पण ते कोणी काय करतच नाही आहे. महाराष्ट्रात तर इतकं बिकट झालं की विचारूच नका तुम्ही. त्याच्यामध्ये हे दोघं एकत्र आले तर महाराष्ट्रासाठी काहीतरी करतील. करतील हा असं वाटतं मला. महाराष्ट्राला काहीतरी काय करतील ते लोक काय. आणि आता दोन्ही नेत्यांकडून टाळी देण्यात येते की आम्ही एकत्र येण्याची संकेत जे दिले जात आहेत. चांगलं आहे की उलट आलं तर पुढं पण. तुझं नाव काय? हे खाली आदित्य. खाली किती वय? 20. म्हणजे मतदान वगैरे करतोयस? हा, मतदान बनवाय टाकले अजून नाही केलं? पण पॉलिटिशियन तर माहिती आहे मला. पॉलिटिक्स माहिती आहे. माहिती ना. आता काय चर्चा सुरू आहे सध्या? राज ठाकरे यांचं हे चाललंय ना, माहिती आहे मला. काय वाटतं तुला? काय आता ते त्यांच्यावर आहे, आता ते काय करतात ते. आता दोन्हीकडनं सकारात्मक विचार केले जात आहेत, परंतु अद्याप एकत्र आले नाहीत. चाचपणी होते फक्त. त्याच्यावर काय आता ते दोघं डिसिजन घेईन, ते त्यांचं ते हे करून. मग आता तुला काय वाटतं सर्वसामान्य म्हणून, युथ म्हणून आले पाहिजेत एकत्र? नाही, कारण काय न येण्याचं? कारण की उद्धव ठाकरे हे बरोबर नाही हे करत आहे. काय बरोबर करत? त्यांच्याच्यानी होत नाही, सांभाळत नाही त्यांच्याच्यानी. पक्ष चालवता येत नाही. पक्ष चालवता येत नाही आणि त्यांच्याच्यानी काहीच नाही होते. राज ठाकरे हे एक नंबर माणूस आहे, मला तेच आवडतं. त्यांचं बोलणं पण एकदम स्पष्ट आहे, एकदम सरळ. जे आहे ते तोंडावर बोलतात आणि मागं पुढं काय बोलत नाही, म्हणून त्यांच्यावरच हे झालं पाहिजे. नाही, परंतु आता 2009 आणि 2012 नंतर मनसेचं प्राबल्य जे आहे ते कमी झाले. त्यानंतर त्यांना जास्त महत्त्व दिलं जात नाही असं दिसतंय. हा, मनसेचं म्हणजे थोडं हे कमी झालंय ना. आणि उद्धव ठाकरे कसं त्यांची पार्टी पहिल्यापासून मजबूत आहे, तसं तर दोघांनी मग त्या हिशोबाने एकत्र यायला पाहिजे. पण जे मेन आहे ते राज ठाकरेंना द्यायला पाहिजे माझ्या हिशोबाने तर असं आहे. नाही, दोन्ही पक्ष फक्त सोबत राहतील. अध्यक्ष तर मनसेचे हेच राहतील आणि त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरेच राहतील. ठीक आहे, तसं पण चालतंय ना, व्हायला पाहिजे तसं. दोघं एकत्र आले तर काहीतरी होईल महाराष्ट्राचं. कशाबद्दल विचारायचं? राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची शक्यता आहे. चांगली गोष्ट आहे, महाराष्ट्रासाठी एकदम एक नंबर चांगली गोष्ट आहे. अतिउत्तम, लईच चांगलं होईल. महाराष्ट्राचं उज्ज्वल त्याच्यातच आहे आणि ह्या भावांनी मिळून स्वतःहून केलं पाहिजे. चांगली गोष्ट आहे. मला एवढंच मनापासून वाटतं की राजसाहेबांनी आणि उद्धव साहेबांनी एकत्र यावं. परंतु आता उद्धव ठाकरे यांच्याकडून अटी शर्ती घातल्या जात आहेत राज ठाकरेंना सोबत यायचं असल्यास. या अटी वगैरे घालून काही उपयोग नाही. त्यांनी आहे ना स्वतःहून दोघांनी मिळून चांगलं व्यवस्थित बसून चांगलं निर्णय घ्यावे, एवढंच चांगलं वाटतं. आणि दोघांनी एकत्र यावे, त्यातच महाराष्ट्राचं चांगलं भवितव्य आहे. का आत्ताचं सरकार करत नाही का चांगलं? नाही करतात. आणि राजसाहेबांचे सगळं जे पद्धत आहे, राजसाहेबांची पद्धत लई वेगळी आहे. चांगली पद्धत आहे करण्याची, थोडा वेळ लागेल पण राजसाहेबांच्या हातात जर काय भरपूर भेटलं तरी चांगलीच गोष्ट आहे. मी स्वतः मी शिवसैनिक आहे, पण मी राजसाहेबांना पण मानतो, मनसैनिक आहे. आता जर बघितलं बाळासाहेबांपासून मी शिवसेनेत आहे. मी नाही तरी बोललो, आता मी 90% मी शिवसेनेत आहे. म्हणजे शिवसैनिक म्हणून देखील तुम्हाला ते दोघं एकत्र यावेत असं वाटतं? हा, दोघे एकत्र. आणि राजसाहेबांचे आम्ही राजसाहेबांसमोर बसलेला माणूस आहे मी, आणि मला त्यांचे विचार आणि त्यांचं बेधडक बोलणं हे भरपूर आवडतं. नाही, परंतु 2009 आणि 2012 नंतर मनसेला उतरती कळा लागली, हे मान्य करू शकता? कायला? 2009 आणि 2012च्या महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर मनसेला उतरती कळा लागली, हे मान्य करू शकता? नाही, उतरती का, हे बघा, हे करावं होणारच होतं. कारण काय माहिती आहे का, राजसाहेबांचे विचार आणि जे नगरसेवक निवडून दिले जनतेने आणि आमदार निवडून दिले, हे फक्त राजसाहेबांना एवढंच हँडल करताना आलं, त्यांच्याकडनं कामं करून घ्यायची कशी काय. नगरसेवकांनी कामं नाही केली, हे राजसाहेबांच्या नावावरती आलं. नगरसेवकांनी आमदारांनी जे 13 आमदार पहिले निवडून दिले, नवीन पहिले जेव्हा मनसे स्थापना झाली तेव्हा फक्त आमदारांनी कामं नाही केली, ते फक्त राजसाहेबांनी करून घेतली पाहिजे होती. परंतु आता मुंबई महानगरपालिका निवडणुका काही दिवसांवर आहेत, महिन्यांवर आहेत. मुंबई ही महायुतीकडे जाऊ नये म्हणून हे दोघं बंधू एकत्र येत आहेत असं वाटत नाही?
नाही, महायुतीचा काही तसा संबंध नाही, पण शिवसेना आणि आम्हाला एक वाटतं की महायुती राहिली बाजूला, पण शिवसेना आणि मनसे एकत्र यावी, एवढंच माझं बोलणं होतं. कुठल्या राजसाहेब आणि उद्धव साहेब एकत्र जर आले, नवीन काहीतरी घडणार, चांगलं घडणार. कारण दोघांचे विचार थोडे थोडे वेगवेगळे आहेत, हे 100%. पण राजसाहेबांचे विचार एक नंबर भारी आहे, हे मला एवढं चांगलं वाटतं. रामकृष्ण मोरे. क्या बात आहे. सध्याचं राजकारण आता मोरी म्हटल्यावर तर राजकारण माहीतच असणार आहे. राजकारणातलं आपल्याला काहीच नाही, आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची चर्चा असते. आले तर चांगलीच गोष्ट आहे. दोघं भाऊ एकत्र आले तर राजकारणात जे आता 2 गटात जे काय आहे तो एक गट झाल्यावर आणखी ताकद वाढेल त्याची. आणि ती ताकद वाढल्यामुळं बाकीचे जे काही कार्यकर्ते लहान मोठे छोटे एकत्र आले तर त्याचा उपयोग आणि फायदा चांगलाच होईल, मोठा फायदा होईल, संघटनेला होईल. दोन्ही एकत्र झाले काही विशेष नाही. आणि मुंबईसाठी तर गरजेचंच आहे. पण भारताचे बाहेरचे जे काही येणाऱ्यांचा जो लोंढा आहे तो थांबवला. आणि दोन्ही मिळून जर केलं तर फार बेस्ट होईल. आपल्या महाराष्ट्र माणसाला एक हक्काचं व्यासपीठ चांगलं मिळेल. आता शिवसेना उद्धव ठाकरे यांचा जो पक्ष आहे तो वेगळा आहे, मनसे वेगळे आहे, त्यामुळं मराठी माणसाला पाहिजे तेवढी ताकद मिळत नाही मिळत. जायचं कोणाकडं? हक्कासाठी लढणारे जे माणूस होते ते दोन्ही एकत्र आले तर आणखी ताकदीनं मजबूत दृष्टीनं त्याचं हे करता येईल. आता राज ठाकरेकडे गेले की इकडचे सैनिक नाराज होतात, उद्धव ठाकरेकडे गेले की राज ठाकरेंचे सैनिक नाराज होतात. जर हे दोघं आले तरी चांगलं होईल. म्हणजे माणसाची मतं आणि माणसं विभागणार नाही. विभागणार नाहीत, दोघांचं मत एकच होईल. एक मत झालं तर त्याची ताकद वाढेल, पक्षाची ताकद वाढेल, मतदानाची ताकद वाढेल. राज्यसभेमध्ये भाषणं करताना म्हणजे कॅपॅसिटी त्यांची गोळा करण्याची भरपूर आहे, पण मतदानात परिवर्तन होत नाही त्यांच्या. कारण काय मतदानाचं? हे 2 गटाचे पक्षाचे दोघं पक्षाची मतभेद आहे. त्याच्यामुळे जर ते दोन्ही पक्ष एक झालं तर एक खट्टा मतदान पडत. शिवसेनेला एकदा आणि ह्यांना एकदा असं मनसेला हा विचारच राहणार नाही. मग शिवसेना होईल, एक पक्षाचं नाव कुठलं तरी मजबूत होईल आणि त्या पक्षाला मतदान चांगलं होईल. परंतु आता अनेक वर्षांपासून मुंबईवर शिवसेनेचं अधिराज्य आहे. आत्ता 2 शिवसेना आहेत, एक उद्धव ठाकरे यांचा पक्ष आणि एक एकनाथ शिंदे यांची शिवसेना. जो बाळासाहेबांचा पक्ष होता तो एकनाथ शिंदे यांच्याकडे गेलेला आहे. त्यामुळे कुठेतरी भीती आहे मनसेला आणि उद्धव ठाकरे यांना की आपली जी सत्ता आहे, शिवसेनेची जी मूळ सत्ता आहे ती आता भाजपच्या हातात, महायुतीच्या हातात जाऊ शकते. आता हे 3 पक्ष एकत्रच आहे. शिंदे साहेब आहेत आणि हे आपले दादा आणि हे 3 पक्ष एकत्र म्हणजे यांची ताकद एक झाली ना. ते आता हे तिन्ही लढले तर ह्यांच्या ताकदीने हे निवडून येतील. परंतु आता हे जो दोघं एकत्र झाले, यांची जो युती झाली मनसे आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची, तर त्या 3 पक्षाशी कसं लढू शकतात? हे एक पक्ष झालं तर ताकदीनं लढल ना. मनसे आणि शिवसेना हे दोघं जर एक झाले, राजसाहेब आणि हे दोघं, तर ह्यांची ताकद वाढेल आणि ती दोघांची ताकद त्यांना टप देईल. आता सगळे कार्यकर्ते एकजुटीनं आपल्या पक्षाचंच काम करतील. आता 2 पक्षाचे कामं करावं लागतं, एकाच पक्षाचे काम. भाजप जोरदार ताकद लावते मुंबई खेचून आणण्यासाठी. लावणारच. आता भाजपकडं आता सत्ता खालीपासून ते वरपर्यंत त्यांची सत्ता आहे. त्यांची सत्ता असल्यामुळं ते त्याचा पक्षात आणखी मोठा करणं आणि मजबूत करण्यासाठी कुणीही प्रयत्न करणार आणि होऊ शकतं. एखादं भाजपच्या हातात गेलं तर मग काही विशेष नाही आणि जाईल बी. हे गटबाजीमुळं भाजपच्या हातात जाणार 100%. यामुळेच दोघांनी एकत्र यावं. दोघांनी एकत्र. बघा, आगामी आणि काही महिन्यांवर महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत. त्यामुळं सध्याचं जे राजकारण आहे ते रंगत आहे. मनसेनं उद्धव ठाकरे यांच्यासोबत यावं, त्या दोघांनी एकत्र येऊन महानगरपालिकेची निवडणूक जी आहे ती लढवावी. मराठी माणसासाठी, मराठी मुद्द्यासाठी त्यांनी एकत्र यावं अशी जी अपेक्षा आहे या ठिकाणचे जे नागरिक आहेत ते
व्यक्त करताना दिसत आहेत. त्यामुळं आगामी काळात किंवा आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये हे दोन्ही पक्ष एकत्र दिसतात का हे पाहणं खरं तर महत्त्वाचं ठरणार आहे. कृष्णा पांचाळ, मुंबई तक, पिंपरी चिंचवड, पुणे.